सोन्याचे भाव 1,00,000च्या खाली येणार. त्याचं कारण म्हणजे रशिया आणि अमेरिकेमध्ये झालेली मोठी डील. आता इथे अनेक सर्वसामान्यांना प्रश्न असतील, रशिया आणि अमेरिकेची डील झाली, तर त्याचे सोन्यावरती परिणाम कसं काय होऊ शकतात? सोनं 1,00,000च्या खाली येणार, कधीपर्यंत येणार? हा व्हिडिओ पाहिल्यानंतर आपल्याला संपूर्ण माहिती मिळेल. साधारणतः 1 महिन्या अगोदरची गोष्ट आहे. जानेवारी 2026 या टायमिंगला देशभरामध्ये सोन्याच्या किमती खूप प्रचंड प्रमाणामध्ये वाढल्या होत्या. 30 जानेवारीला तर सोन्याच्या भावाने आत्तापर्यंतचे सर्व रेकॉर्ड मोडले होते. त्या दिवशी 1 तोळा सोन्याची किंमत होती 1,80,000 इतकी. तिथून पुढे सोनं 2,00,000च्या वरती जाणार असे सर्वांनी अंदाज बांधले होते. पण पुढच्याच आठवड्यामध्ये सोन्याचे भाव वेगाने घसरले. फक्त 15 दिवसामध्ये सोनं 30,000 रुपयांनी स्वस्त झालं. आता 19 फेब्रुवारीला 1 तोळा सोन्याची किंमत आहे 1,50,000 इतकी. पण यापेक्षाही धक्कादायक म्हणजे पुढच्या काही दिवसामध्ये सोन्याची किंमत 1,00,000च्या खाली येणार हे आता जवळपास निश्चित झालंय. याचं सर्वात मोठं कारण म्हणजे रशिया आणि अमेरिकेमध्ये झालेली एक मोठी डील. यांच्या या डीलमुळे जगभरातील बाजारामध्ये मोठे परिणाम होणार आहेत. नेमकं रशिया आणि अमेरिकेमध्ये अशी कोणती डील झाली ज्यामुळं सोन्याचे भाव 1,00,000च्या खाली येणार? त्या डीलचा बाजारपेठेवरती कसं काय परिणाम पडणार? एक 2 मिनिटात आपण सविस्तर माहिती जाणून घेऊ. सर्वात अगोदर आपण रशियाने अमेरिकेला कोणती ऑफर दिली त्याबद्दल आपण जाणून घेऊ. रशिया आणि युक्रेन यांच्यामधील युद्ध संपल्यानंतर रशियाची अमेरिकेसोबत एका कराराबाबत चर्चा झाली. त्यासाठी रशियाने प्रस्ताव देखील तयार केलाय. त्यामध्ये 7 महत्त्वाचे मुद्दे आहेत. त्यामुळं या दोन्ही देशांचं एकच मत होणार. आता यामधील सर्वात महत्त्वाचा मुद्दा तो म्हणजे अमेरिकेच्या डॉलरचा. आपण अनेक वेळा ऐकलं असेल, डॉलर मजबूत झाले की सोन्याचे भाव कोसळतात. आता रशिया आणि अमेरिकेची जी डील झाली त्या डीलनंतर रशिया अमेरिकेबरोबर व्यवहार करण्यासाठी डॉलरचा वापर करणार आहे. सध्या जर पाहिलं, रशिया इतर देशांबरोबर व्यवहार किंवा व्यापार करण्यासाठी स्थानिक चलनाचा वापर करत आहे. पण आता रशिया पुन्हा डॉलरकडे वळणार आहे. म्हणजेच इथून पुढे जो काही रशियाचा तेलाचा वापर होईल तो डॉलरमध्ये केला जाईल. आता इथे अनेक लोकांना समजलं असेल सोन्याच्या किमती नेमकं कसं काय कमी होणार. पण आपल्यामधील बरीचशी लोक आहेत ज्यांना या व्यवहाराबद्दल समजलंच नाही. आता रशिया आणि अमेरिकेने जी काही डील केली, जो काही व्यवहार केला, जो काही व्यापार सुरू होणार आहे, त्याचा सोन्याच्या किमतीवर कसा परिणाम होणार ते आपण पाहू. पण सर्वात अगोदर आपल्याला हे जाणून घेणं गरजेचं आहे, रशियाने डॉलरचा व्यवहार का बंद केला होता आणि आता पुन्हा व्यवहार किंवा व्यापार करताना डॉलरचा वापर का करणार आहे. ज्यावेळेस दुसरं महायुद्ध झालं होतं त्यावेळेस जगामधील जवळपास सर्वच देशांनी आपापसातल्या व्यापारासाठी डॉलरचा वापर केला होता. त्यामुळं डॉलर हे जागतिक चलन म्हणून जगासमोर पुढे आलं होतं. आजही जगामध्ये डॉलर हे सर्वात जास्त वापरणारं चलन म्हणून मानलं जातं. पण रशिया मात्र व्यापारासाठी डॉलरचा वापर करत नाही. रशिया व्यापारासाठी स्वतःचं चलन रुबल म्हणून वापरतो. याची सुरुवात झाली होती साल 2014 पासून. रशियानं 2014 मध्ये क्रिमिया या देशावरती हल्ला करून तो प्रदेश आपल्या ताब्यामध्ये घेतला होता. तेव्हापासून अमेरिकेने रशियावरती अनेक प्रकारचे निर्बंध लावले होते. त्याच कारणामुळे रशियाने हळूहळू डॉलरचा वापर करणं कमी केलं. 2020 पर्यंत रशियाने आपल्या परकीय चलनाचा साठासुद्धा अर्ध्यावरती आणला होता. तसेच इतर देशांबरोबर रुबलमध्ये किंवा त्या देशामध्ये जे चलन चालते त्यावरती व्यापार चालू केला होता. 2022 मध्ये रशिया युक्रेन युद्ध सुरू झालं. त्यावेळेस अमेरिकेने रशियाची चांगल्या प्रकारे आर्थिक कोंडी केली होती. त्यावेळेस रशियाच्या परकीय चलन साठ्यामध्ये जवळपास 300 बिलियन डॉलरचे बॉन्ड होते. अमेरिकेने रशियाचे ते 300 बिलियन डॉलरचे बॉन्ड फ्रीज केले होते. यावरती रशियाला व्याज मिळणार होतं, पण अमेरिकेने व्याज तर सोडा, मूळ रक्कम सुद्धा परत दिली नाही. त्या सर्व कारणामुळे रशियाच्या अर्थव्यवस्थेला मोठ्या प्रमाणामध्ये फटका बसला होता. पण त्यानंतर रशियासह जगभरातील अनेक देशांच्या लक्षात आलं ते अमेरिकेच्या डॉलरवरती किती मोठ्या प्रमाणामध्ये अवलंबून आहेत. अमेरिकेने जर आपल्या विरोधामध्ये एखादा निर्णय घेतला तर आपल्या अर्थव्यवस्थेला मोठा फटका बसू शकतो. ही गोष्ट रशियासह बाकीच्या देशांच्या लक्षात आली. तेव्हापासून रशियासह अनेक देशांनी जे डॉलर साठवून ठेवले होते ते विकायला सुरुवात केली आणि त्या डॉलरच्या बदल्यामध्ये सोनं खरेदी करायला सुरुवात केली. या प्रक्रियेमध्ये सर्वात आघाडीवरती होते भारत आणि चीनसारखे देश. 2005 मध्ये चीनच्या परकीय चलन साठ्यामध्ये डॉलरचा वाटा तब्बल 80% इतका होता. पण 2025 पर्यंत चीनने हे प्रमाण
50% आणलं. चीनने डॉलरचा साठा कमी केला, पण युरो आणि जपानी चलन जास्त वापरलं. याशिवाय डॉलर विकून त्याऐवजी सोनं खरेदी करायला सुरुवात केली. भारताने देखील हीच प्रोसेस केली होती. आपल्याकडचे जे डॉलर आहेत ते विकले आणि त्याऐवजी सोनं खरेदी केलं. 2015 रशिया आणि चीन या दोन देशांमधील तब्बल 90% व्यापार हा डॉलरमध्ये होत होता. पण 2024 रशियाचे अध्यक्ष पुतिन यांनी सांगितलं, रशिया आणि चीन यांच्यामधील 95% व्यापार डॉलरमध्ये न होता रुबल आणि चायनीज युओनमध्ये होतोय. याचाच अर्थ रशिया आणि चीनने गेल्या 10 वर्षांमध्ये व्यापारासाठी डॉलरचा वापर पूर्णपणे बंद केला होता. पण आता रशिया पुन्हा एकदा व्यापारासाठी डॉलरचा वापर करणार आहे. याचं मुख्य कारण म्हणजे अमेरिकेने जे निर्बंध लावले होते त्यामुळे रशियाच्या अर्थव्यवस्थेला मोठ्या प्रमाणात नुकसान झालं होतं. या निर्बंधामुळे रशिया युरोपियन देशासोबत थेट व्यापार करू शकत नाही. एवढे दिवस रशिया हा व्यापार आपल्या भारतामार्फत करत होता. भारत रशियाकडून अगदी स्वस्त दरामध्ये तेल विकत घेत होतं आणि हेच तेल युरोपियन मार्केटमध्ये विकलं जायचं. पण आता नुकतंच भारत आणि अमेरिकामध्ये एक ट्रेड डील झाली. यानंतर भारताने रशियासोबत तेलाचा व्यापार एकदम कमी केलाय. त्यामुळे आता रशियाला तेल विकण्यासाठी मोठी अडचण निर्माण झाली आहे. अशा परिस्थितीमध्ये रशियाने निर्णय घेतलाय अमेरिकेसोबत पुन्हा डॉलरमध्ये व्यापार करायचा, बाकी युरोपियन देशासोबत देखील डॉलरमध्येच व्यापार करायचा. या सर्व गोष्टीचा परिणाम सोन्याच्या किमतीवरती होणार आहे. आता तो कसा परिणाम होणार आहे ते देखील आपण लगेच जाणून घेऊ. जगभरामध्ये सोन्याच्या किमती वाढण्याचं मुख्य कारण होतं डी-डॉलरायझेशन. मागील गेल्या काही वर्षापासून भारत असो, चीन असो, रशिया असो, त्यामध्ये अनेक प्रकारचे देश येतात. ब्राझील, तुर्की या अनेक देशांनी डॉलरचा वापर कमी करून सोन्याचा साठा वाढवायला सुरुवात केली होती. 2005 भारताच्या परकीय चलनामध्ये सोन्याचा साठा फक्त 4.5% होता. पण 2025 पर्यंत हे प्रमाण 20% गेलं. मागच्या गेल्या 25 वर्षांमध्ये चीनचा सोन्याचा साठा जवळपास 480% वाढलाय. एवढंच काय, ब्राझील या देशाने 2025 16 टन सोनं खरेदी केलं होतं. यामध्ये सर्वात महत्त्वाचं म्हणजे या देशाने अगोदर कधीही सोनं खरेदी केलं नव्हतं. आता आपण सांगितलेले सर्व देश सोन्याचा अशा प्रकारे साठा करून ठेवत होते. त्यामुळे मार्केटमध्ये सोन्याच्या किमती वाढत होत्या. सोन्याचा सप्लाय मर्यादित होता. मागणी वाढल्यामुळे सोन्याच्या किमती देखील वाढत होत्या. पण आता रशियासोबतच चीन, युरोपियन देशसुद्धा डॉलरमध्ये व्यापार करणार आहेत. साहजिकच डॉलर हे चलनामध्ये जास्त प्रमाणात वापरलं जाईल. त्यावेळेस ज्या देशांनी जास्त सोनं खरेदी करून ठेवले ते सर्व देश सोनं विकायला सुरुवात करतील. कारण की मोठे मोठे देश डॉलरमध्ये व्यवहार करतील. त्यामुळं जगभरातील जे इन्व्हेस्टर लोक आहेत ते डॉलरमध्ये गुंतवणूक करतील आणि सोन्यासारख्या धातूमध्ये गुंतवणूक कमी होईल. त्यामुळेच येणाऱ्या काही दिवसामध्ये, काही महिन्यामध्ये सोन्याची किंमत 1 लाखाच्या खाली जाणार असं मत व्यक्त केलं गेलं आहे. आता हे सर्व जेव्हा बाकीचे देश डॉलरमध्ये व्यापार करायला सुरुवात करतील तेव्हा सोन्याची किमती हळूहळू कमी होत जातील.